29 मार्च दर शनी अमावस्येचे अत्यंत महत्त्वाचे उपाय। शनी अमावस्येच्या दिवशी भगवान शिवजीचे पूजन शमीच्या पानांनी अवश्य करावे। या दिवशी शमीची पाने अर्पण केल्याने आपल्याला एखाद्या सरकारी कामामध्ये अडचणी येत असेल किंवा शारीरिक व्याधी असेल, कर्ज असेल, अडचणी असेल, भगवान शिवजींचे पूजन अभिषेक केल्यानंतर आपण शमीची पानं अर्पण करून त्यांच्या पंचाक्षरी मंत्राचे स्मरण करावे आणि तुपाचा 4 मुखी दिवा भगवान शिवापाशी लावल्याने शनिदेव आणि भगवान शिव दोघेही आपल्यावर कृपा करतील। शुक्रवारी 1.5 पाव काळे उडीद काळ्या कपड्यात बांधून सोबत ठेवा आणि झोपा। आपल्याजवळ दुसरे कोणीही झोपणार नाही याची काळजी घ्या। त्यानंतर शनिवारी ते शनी मंदिरात ठेवा। तसेच संध्याकाळी काळ्या सुरमाची 1 डबी घेऊन ती डोक्यापासून पायापर्यंत 9 वेळा फिरवून एखाद्या निर्जन ठिकाणी जमिनीत गाडून टाकावी। असे केल्याने शनी दोष दूर होऊन जीवनात सुख समृद्धी येते। शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा अवश्य करा। पिंपळाच्या मुळास दूध व पाणी अर्पण करावे व नंतर पिंपळाच्या 5 पानांवर 5 प्रकारची मिठाई ठेवावी। त्यानंतर तुपाचे दिवा लावून 7 प्रदक्षिणा घालाव्यात। तसेच शक्य असल्यास एक पिंपळाचे झाड लावा आणि रविवार वगळता दररोज पाणी द्या। असे केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते आणि नोकरी व्यवसायात प्रगती होते। शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून सूर्यास्तानंतर त्यांचा अभिषेक करावा। तसेच काळे निळे कपडे आणि निळे फुले अर्पण करा। तसेच ओम शम शनीश्वराय नमः या मंत्राचा जप करा। अमावस्येच्या दिवशी हनुमान चालीसाचे पठण विशेष फायदेशीर मानले जाते। त्याच्या प्रभावामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि बजरंग बलीच्या भक्तांना त्रास होत नाही। यामुळे जीवनात सुख समृद्धी टिकून राहते। हनुमानजींच्या कृपेने माणसाला अडचणीचा सामना करावा लागत नाही। अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आर्थिक समस्या आणि नोकरीच्या समस्या दूर होतात। शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनी अमावस्येच्या दिवशी नवग्रह मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करावी। तसेच दशरथ व शनी चालीसा मार्फत शनी सूत्राचे पठण करा आणि नंतर शनिदेवाच्या मंत्राचा जप करा। यानंतर शनिदेवाला तेल, काळे तीळ आणि निळे फुले अर्पण करा। असे केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन त्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात। शनी अमावस्येच्या 1 दिवस आधी काही वस्तू जमा कराव्या लागतात। यामध्ये तुम्ही 11 नारळ पाने असलेले 400 ग्रॅम काळी पांढरी तीळ, 8 मोठी जव, 9 केळे, 8 मूठ काळे हरभरे, 8 मूठ कोळसा घ्या। यानंतर अमावस्येच्या दिवशी संध्याकाळपूर्वी ह्या सर्व वस्तू एका नवीन काळ्या कापडात बांधा आणि तो कापड आपल्या पायापासून डोक्यापर्यंत 7 वेळा फिरवा। यानंतर नदीच्या काठावर पूर्व दिशेला तोंड करून एक एक करून सर्व वस्तू वाहून टाकाव्यात। असे केल्याने शनी साडेसाती आणि दशीचे दोष दूर होतात। जर तुम्ही आर्थिक संकटांनी त्रस्त असाल तर तुम्ही आजच्या दिवशी पाण्यात थोडेसे मीठ घालून त्याने घर पुसा। ह्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते। त्याचबरोबर घरात लक्ष्मीचा वास राहतो। त्यामुळे हा उपाय तुम्ही करू शकता। शनी अमावस्येच्या दिवशी काचेच्या ग्लासात थोडं पाणी घ्या आणि त्यात मीठ मिसळा। त्यानंतर हे मिश्रण घराच्या नैऋत्य, दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवा। या मिश्रणाजवळ लाल रंगाचा बल्ब लावा। हे पाणी संपल्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरा। हा उपाय केल्यास तुमच्या घरात पैशाची कमतरता भासणार नाही। शनिवारी पिठाचे गोळे बनवून माशांना खाऊ घाला। यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो। शनी अमावस्येला पितरांना जल अर्पण केल्यानंतर दान करा। तसेच आजच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते। पिंपळाला जल अर्पण केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करा। शनी अमावस्येच्या दिवशी स्नान केल्यानंतर शनिदेवाची पूजा करा। त्यांना निळी फुले, शमीची पाने, काळे तीळ, मोहरीचे तेल इत्यादी अर्पण करा। त्यानंतर शनी चालीसाचे पठण करा। पूजेच्या शेवटी शनिदेवाची आरती करावी। शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि दुःखापासून मुक्ती देतील। शनी अमावस्येला स्नान केल्यानंतर लोखंड, स्टीलची भांडी, निळे
किंवा काळे कपडे, काळे तीळ, शनी चालीसा इत्यादी दान करा. साडेसाती आणि दह्यापासून सुटका होईल. शनी अमावस्येच्या दिवशी स्नान केल्यानंतर हनुमानजींची पूजा करा. हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड वाचा. शनिदेव हनुमान भक्तांना त्रास देत नाही. शनी अमावस्येला स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करून तेथे जल अर्पण करा. संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तुमच्या अडचणी दूर होतील. पिंपळाच्या झाडाला पूर्वजांचे निवासस्थान मानले जाते. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून पाणी अर्पण करा आणि दिवा लावा. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी यंत्राची स्थापना करून पूजा करा आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावून पितरांना अर्पण करा. या दिवशी मंत्र जप केल्याने पितरांची शांती होते. तर नंबर 16, काळ्या तिळाचे दान केल्याने पितरांना शांती मिळते आणि गरिबांना अन्नदान केल्याने पितरांना समाधान मिळते. यासोबतच गरजूंना वस्त्रदान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि गायींना चारा दिल्याने पितर प्रसन्न होतात. पितरांच्या नावाने पिंडदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. दर्श अमावस्येच्या दिवशी श्राद्ध विधी केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद प्राप्त होतो. दर्श अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना वंदन करा. दान करताना आपल्या पूर्वजांची नावे घ्या. दर्श अमावस्येनिमित्त शिवमंदिरात जाऊन भगवान शंकराची पूजा करावी आणि पितरांच्या आशीर्वादासाठी शंकरांना प्रार्थना करावी. दर्श अमावस्येच्या दिवशी हे उपाय केल्याने तुमच्या पितरांना शांती मिळेल आणि तुमचे जीवन सुखी होईल. दर्श अमावस्येचे महत्त्व. दर्श अमावस्या हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे जो पितृपक्षाशी संबंधित देखील मानला जातो. हा दिवस आपल्या पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात. या दिवशी पितरांची पूजा करणे, तर्पण अर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर ह्या दिवशी विशेष पूजा केल्याने तो दोष दूर होतो. पितरांना प्रसन्न केल्याने घरात सुख शांती कायम राहते. या दिवशी केलेले दान आणि पूजा केल्याने पुण्य मिळते आणि व्यक्तीच्या जीवनात आर्थिक प्रगती होते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.